नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजही मार्केट खूप व्होलटाईल होतं. जे जे शेअर वाढले होते त्याच्यात प्रॉफिट बुकिंगचा कल अख्खा दिवस दिसला आणि मार्केट सातत्याने रेडमध्ये जात होतं. सुरुवातीला मार्केट 200 पॉईंटच्या आसपास ग्रीनमध्ये होतं. क्रिसिलचा रिझल्ट लागला, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. क्रिसिलने 8 रुपये डिव्हिडंड दिला. पेटीएमला पुन्हा सेबीने रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात वॉर्निंग दिली, म्हणून पेटीएमचा शेअरही मंदीत होता. राईट्स किंवा रेट्स यांना 42.53 कोटीची ऑर्डर मिळाली. बिर्ला इस्टेटने गुरुग्राममध्ये 5 एकर जमीन 1400 कोटीला घेतली. ही सेंच्युरी टेक्स्टाईलची सबसिडियरी आहे, म्हणून सेंच्युरी टेक्स्टाईलचा शेअर तेजीत होता. ज्योती स्ट्रक्चर यांना 117 कोटीची ऑर्डर गुजरातमधून ट्रान्समिशन लाईन सप्लाय करण्यासाठी मिळाली. केमिकलचे रिझल्ट चांगले येत आहेत असं दिसलं. हिमाद्री केमिकलचं प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, त्यांचा रिझल्ट सुंदर आला. दुसरा चांगला आला रिझल्ट तो बजाज ऑटोचा. बजाज ऑटोचं प्रॉफिट पूर्वी होतं 10,304 कोटी, ते वाढलं, ते आलं 11,928 कोटी. पूर्वी त्यांचा फायदा 1,665 कोटी होता, आता तो 1,988 कोटी झाला. त्यांचं मार्जिन 18.96% होतं, ते आता 20.25% झालं. सिप्लाला IT डिपार्टमेंटकडून व्याजासहित 773 कोटीची ऑर्डर मिळाली. सेंच्युरी टेक्स्टाईल ही तोट्यातून फायद्यात आली. पूर्वी 5.9 कोटी तोटा होता, आता 7.8 कोटी एवढा फायदा झाला. त्यांचं रेव्हेन्यू 894 कोटीचं 1,149 कोटी झालं, पण मार्जिन मात्र 15.8% 9.3% एवढं मार्जिन झालं. त्याचबरोबर DB कॉर्पचा रिझल्ट चांगला आला. DB कॉर्पचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या आणि DB कॉर्पनी 7 रुपये डिव्हिडंड दिला. मूडीजने सुद्धा सांगितलंय, म्हणजे रेटिंग एजन्सी याने सांगितलंय, जुलैच्या शेवटी फेड 0.25 एवढा रेट कट करण्याची शक्यता आहे. हॅपीएस्ट माइंड यांनी इन्फ्रा सेवेसाठी AI पॅकेज वॉच 360 हे लॉन्च केलं. ज्युबिलंट इनग्रेव्हिया यांचा रिझल्ट कमजोर आला. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिनही कमी झालं. TV18 यांचा तोटा वाढला, उत्पन्न कमी झालं. त्याचप्रमाणे इंडिगोचा मार्केट शेअर जो होता तो 61.6 वरनं 60.8 एवढा झाला. तर विस्ताराचा
9.2 वरनं 9.7 आणि स्पाइस जेटचा 4% 3.8%. पण लोड फॅक्टर मात्र इंडिगोचा 88.4% 87% झाला आणि स्पाइस जेटचा लोड फॅक्टर 94.1% 91.5% एवढा लोड फॅक्टर झाला. प्रधानमंत्री आवास योजनेला महत्त्व दिलं जाईल असं वाटतंय. या आवास योजनेखाली पूर्वी आता खेड्यांसाठी 25 लाखाची लिमिट ठेवावी आणि शहरांसाठी 50 लाखांची लिमिट ठेवावी. तर या संदर्भात आधार हाऊसिंग, LBCC, हुडको किंवा जे परवडतील अशी घरं बांधतात तशा रिॲलिटी कंपनीमध्ये तेजी येण्याची शक्यता दिसते आहे. तर त्यानुसार आपण ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्पेक्ट्रमच्या संबंधात सरकारने सांगितलं की तुम्ही 10 दिवसाच्या आत तरी स्पेक्ट्रमचे पैसे दिले पाहिजेत किंवा तुम्हाला 20 वर्षाची मुदत दिली जाईल. त्या मुदतीमध्ये हप्त्याने तुम्ही पैसे देऊ शकता. हे स्पेक्ट्रमचे पैसे भारतीसाठी 6,856 कोटी, जिओसाठी 973 कोटी, व्होडाफोनसाठी 3,510 कोटी. विमान आणि इंजिनांचे जे भाग असतील त्याच्यावर सरसकट 5% GST लावला जाईल. त्यामुळे या संबंधात येणाऱ्या सगळ्या कंपन्या आज तेजीत होत्या. उद्या मार्केटला सुट्टी आहे तर आता आपली भेट होईल परवाच्या दिवशी सकाळच्या व्हिडिओमध्ये. बघूया आता उद्या कुठले कुठले रिझल्ट लागत आहेत. कारण शेअरचे भाव खूप वाढल्यामुळे लोकांच्या अपेक्षाही वाढल्यात आणि त्या अपेक्षेला अनुरूप जर रिझल्ट आले नाहीत तर मार्केटमध्ये विक्री दिसू शकते. आणि सध्या असंच दिसत आहे. केमिकलचे रिझल्ट चांगले दिसत आहेत, बाकीचे रिझल्ट त्या प्रमाणात चांगले दिसत नाही आहेत. तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याकडेच सगळे लोकसुद्धा लक्ष देऊन आहेत. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बजेट. रेल्वेसाठी जे प्रमाण आहे बजेटमधल्या पैशाचं ते वाढवलं आहे. पण आत्ता ज्या खेड्यांच्या तालुका प्लेसला काही स्टेशन नाही, ट्रॅक नाही किंवा तिथे रेल्वे जात नाही अशा ठिकाणी रेल्वेची सोय करण्याचा प्रयत्न बजेटमध्ये असू शकतो. पण रेल्वेचे शेअर खूप वाढलेत आणि डिफेन्सचे शेअर खूप वाढलेत. तर त्यामध्ये आज प्रॉफिट बुकिंग होताना दिसलं. फक्त HAL, BEL यांना मात्र 5% GSTचा फायदा मिळू शकेल. त्यामुळे सुरुवातीला हे दोन्ही शेअर तेजीत होते. आता आपली भेट सांगितल्याप्रमाणे परवाच्या दिवशी होईल. तर उद्या काही रिझल्ट आले तर त्यांची चर्चा आपण परवाच्या दिवशीच्या सकाळच्या व्हिडिओत करूया. नमस्ते.